नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी जी कथा वाचणार आहे ती कथा शुभदा साने याने 2026च्या फेब्रुवारी महिन्यात लिहिलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातले जे काही उल्लेख आहेत ते 2026च्या फेब्रुवारी मधले आहे हे कृपया लक्षात घ्यावे. डॉक्टर आनंदीबाई जोशी एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. भारतातून अमेरिकेला जाऊन MD ची पदवी मिळवून परत आलेली पहिली महिला डॉक्टर. या महिन्याच्या 26 तारखेला त्यांचा स्मृतिदिन आहे. या लेखाद्वारे जरा वेगळ्या मार्गानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. ज्या दिवसांनी जुन्या काळाचं स्त्रियांच्या दारुण परिस्थितीचं दर्शन घडवलं ते दिवस. ज्या दिवसांनी भूतकाळात डोकावून बघायला शिकवलं ते दिवस. जेव्हा माझ्या मनावर आनंदी गोपाळ ही नावं ठळकपणे उमटली पण जी कधीच पुसली गेली नाहीत ते दिवस. त्या दिवसांची ओळख वाचकांना करून देण्यासाठी या लेखाचं प्रयोजन. माझ्या लग्नाआधीचे दिवस. माझं तेव्हा शिक्षण सुरू होतं. हिंडणं फिरणं, मैत्रिणी, सिनेमे हेच जीवन होतं. बाहेरचं जीवन जरी असं असलं तरी घरात मात्र अगदी वेगळं वातावरण होतं. सुप्रसिद्ध साहित्यिक कैलासवासी श्री ज. जोशी हे माझे वडील. त्यामुळे आमच्या घरात लेखन वाचनाचं वातावरण होतं. अमुक पुस्तक, तमुक कादंबरी, दिवाळी अंक, एखाद्या अंकातला गाजलेला लेख त्याविषयीचं बोलणं. निरनिराळे साहित्यिक आमच्या घरी यायचे. निरनिराळ्या विषयांवरच्या चर्चा त्यावेळी रंगायच्या. काही वेळा माझे वडील, आम्ही त्यांना दादा म्हणायचो, ते माझ्या आईशी एखाद्या विषयावर बोलायचे. आनंदी गोपाळवरचं त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं मला आठवतंय. आमच्या घरात इतर लेखकांच्या घरांपेक्षा एक वेगळं दृश्य नेहमी दिसायचं. ते म्हणजे माझी आईच दादांची रायटर होती. आईचं अक्षर आणि शुद्धलेखन दोन्ही चांगलं असल्यामुळे दादांना घरातलाच रायटर मिळाला होता. दादा फेऱ्या घालत घालत सांगायचे आणि आई ते कागदावर उतरवायची. काही वेळा माझ्याकडे माझ्या मैत्रिणी यायच्या. दादा सांगतायत आणि आई लिहिते हे दृश्य पाहून त्यांना मजा वाटायची. एका मैत्रिणीनं एकदा विचारलं, एवढं काय तुझे वडील सांगत असतात आणि तुझी आई लिहित असते? आई दादा आनंदी गोपाळवर बोलत असलेले याआधी मी ऐकलं होतं. त्यामुळे ते आनंदी गोपाळ नावाचं पुस्तक लिहितायत असं मी सांगून टाकलं. मैत्रिणीला ते नाव आवडलं. ती म्हणाली, गोपाळ नावाच्या आनंदी मुलाची ती गोष्ट असेल. ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर मला वाचायला दे बरं का. आमचं हे संभाषण दादानी ऐकलं आणि मैत्रीण गेल्यानंतर किंचित हसून ते म्हणाले, अगं ते लहान मुलांचं पुस्तक नाहीये. गोपाळ नावाच्या आनंदी मुलाची ही कथा नाहीये, तर आनंदीबाई नावाच्या कर्तृत्ववान स्त्रीची आणि तिचे यजमान गोपाळराव यांची ही कहाणी आहे. म्हणून आनंदी गोपाळ हे नाव कादंबरीला द्यावं असं मनात येतंय. हे गोपाळराव स्त्री शिक्षणाच्या ध्येयानं झपाटलेले होते. त्यांच्यामुळेच ही आनंदीबाई डॉक्टर होऊ शकली. MD. ज्यावेळी स्त्रिया घराचा उंबरठा सुद्धा ओलांडू शकत नसत त्या काळी ही आनंदी हिंदुस्थानच्या सीमा ओलांडून अमेरिकेला एकटी गेली. तिची ही कहाणी आहे. काय जबरदस्त कथानक आहे. मी तर अगदी भारावून गेलोय. कादंबरी लिहायला अजून मी सुरुवात केलेली नाही. अजून संदर्भ ग्रंथ तपासणंच चालू आहे. कादंबरी लिहिणं तसं सोपं नाही. 150 वर्षांपूर्वींचा जुना काळ उभा करायला पाहिजे. थोडी जरी चूक झाली तर समीक्षक बसलेत आहेत हातात पट्टी घेऊन. दादांनी असं म्हटल्यावर आई म्हणाली, जुन्या काळाविषयी मला थोडीफार माहिती आहे. त्याविषयी मी तुम्हाला सांगू शकेन. त्या दिवशी आमच्यात झालेलं हे संभाषण माझ्या अजून लक्षात आहे आणि त्याच वेळी माझ्या मनात आनंदीनं हळूच प्रवेश केला. या प्रसंगानंतर काही दिवसांनी एकदा मी बाहेरून घरी आले तेव्हा नेहमीचं परिचित दृश्य दिसलं. आई दादांच्या समोर बसली होती. तिच्या हातातल्या पॅडवर कागद, हातात पेन आणि दादा सांगत असलेला मजकूर ती लिहित होती. 1-2 वाक्य मी ऐकली आणि आनंदी गोपाळ कादंबरीची सुरुवात झाली आहे हे माझ्या लक्षात आलं. कादंबरी हळूहळू पुढे सरकत होती. दादा ऑफिसमधून आल्यावर चहा वगैरे झाला
की ते आईला म्हणायचे, कमला चला हां. आई लगेच कागद पेन घेऊन दादांपुढे हजर. त्यावेळीच घडलेला एक प्रसंग आठवतोय. दादा एकदा मुंबईला काही कामानिमित्त गेले होते. दादरला काम होतं. 2 दिवसांनी परत येईन असं त्यांनी सांगितलं होतं, पण त्यांना 1 दिवस उशीर झाला. का हो उशीर झाला? आईनं विचारलं. तेव्हा दादा म्हणाले, अगं मी कल्याणला गेलो होतो. कल्याणला? कुणाकडे? कुणाकडे म्हणून काय विचारतेस? मी आनंदीच्या माहेरी जाऊन आलो. अगो बाई, हो का? मी चक्क आनंदीचं जन्म ठिकाण बघून आलो. आता 150 वर्षांपूर्वींचा तो वाडा, तो तसाच कसा असणार? तिथे आता मुलींची शाळा झाली आहे. पण तुला खरं सांगू का? सांगा ना, काय सांगणार आहात? मला मात्र शाळेच्या जागी इनामदारांचा तो जुना वाडाच दिसला. त्याच्यातली ती बाळंतिणीची अंधारी खोली, खोलीत टांगलेला पाळणा आणि पाळण्यात रडत असलेली एक तान्ही मुलगी मी बघितली. ती तान्ही मुलगी म्हणजे यमू ग. यमू म्हणजे आनंदी. आनंदीचं माहेरचं नाव यमू होतं ना. दादा बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकताना आईच्या लक्षात येत होतं की दादा आता पूर्णपणे कादंबरीत शिरलेत. त्यांच्या डोळ्यांपुढे तान्ह्या आनंदीचा पाळणा हलतोय. दादा असे एखाद्या पुस्तकातल्या एखाद्या प्रसंगात पटकन शिरायचे. तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांपुढे जिवंत व्हायचा. आता अजून एक असाच प्रसंग. त्या दिवशी रविवार होता. परीक्षा जवळ आली होती म्हणून मी अभ्यास करत बसले होते. तेवढ्यात आईनं जेवायला हाक मारली म्हणून मी स्वयंपाकघरात गेले. दादा आणि भाऊ आधीच डायनिंग टेबलाजवळ येऊन बसले होते. आई आम्हाला गरम पोळ्या वाढायला लागली आणि पोळी खाता खाता दादा एकदम म्हणाले, सगळा स्वयंपाक आज छान झालाय. पोळी खाताना जिलबी खाल्ल्याचा भास होतोय. दादांचं बोलणं ऐकून भाऊ आणि मी विचारात पडलो. पण आईला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला. ती हसून म्हणाली, दादा आत्ता लग्नाच्या पंक्तीत जेवतायत. लग्न? कुणाचं लग्न? माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची दाटी. ती निरखता निरखता दादा म्हणाले, अगं थोड्या वेळापूर्वी आपल्या आनंदीचं गोपाळरावांशी लग्न लागलं एकदाचं. हे बोलत असताना दादांना बहुतेक लग्नाचा बँड ऐकू येत असावा. त्यांच्या चेहऱ्यावरून तरी तसं वाटत होतं. मी भावाला म्हटलं, दादा आत्ता आनंदीबाई आणि गोपाळरावांच्या लग्न समारंभात सामील झालेत. मी असं बोलत असताना दादा म्हणाले, 9 वर्षांची आनंदी आणि 30 वर्षांचे गोपाळराव, दोघांचं लग्न लागलं. तिचं लग्न झालं हेच महत्वाचं. असं का म्हणताय दादा तुम्ही? अगं आनंदी तशी दिसायला काळी सावळीच, शिवाय तोंडावर देवीचे वण. तिचं लग्न जमणं अवघड झालं होतं म्हणून शेवटी गोपाळरावांसारख्या वयानं मोठ्या बिजवराशी तिची लग्नगाठ बांधली गेली. नवरा नवरीच्या वयात इतकं अंतर असणं मला पटत नाही. काळ आता पुढे गेलाय म्हणून तू असं म्हणतेस, पण पूर्वी हा मुद्दा कोणी विचारातच घ्यायचं नाही. मुलीचं लग्न योग्य वयात होणं हे महत्त्वाचं मानलं जायचं. तेव्हा मुलींची लग्न अगदी लवकर म्हणजे 7व्या-8व्या वर्षीच व्हायची. मुलगी वयात यायच्या आधी तिचं लग्न झालंच पाहिजे असं वडीलधाऱ्या मंडळींचं मत असायचं. आणि समजा एखाद्या मुलीचं लग्न लवकर नाहीच जमलं तर पिंपळाच्या झाडाशी तिचं लग्न लावून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं जायचं. त्यावेळची सामाजिक परिस्थिती दादानी आमच्या पुढे उलगडली तेव्हा माझं मन शहारलं आणि मी पटकन म्हटलं, बरं झालं आपल्या आनंदीला गोपाळरावांसारखा तरी नवरा मिळाला, नाहीतर बिचारीचं लग्न पिंपळाच्या झाडाशी लागलं असतं. मी आपल्या आनंदीला असं म्हटलं ते ऐकून दादा किंचित हसले आणि म्हणाले, तुला सुद्धा आनंदी आपली वाटायला लागली हे चांगलं आहे. तेव्हा भाऊ म्हणाला, हिलाच काय, घरातल्या सगळ्यांनाच आता आनंदी आपली वाटते आणि गोपाळराव सुद्धा. तिचं लग्न झालं पण बिचारीला संसार सुख काय मिळालं? लग्न झाल्यापासून सतत अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. तो नाही केला तर नवऱ्याचा मार खाणं आणि अभ्यास केला तर आसपासच्या लोकांच्या टीकेला चेष्टेला सामोरं जाणं.
अभ्यास करते, शाळेत जाते, यावरून किती अपमान सहन करायला लागले त्या दोघांना. अपमान आणि हेटाळणी. आई उद्वेगानं म्हणाली. काही दिवस असेच गेले. आनंदी गोपाळ कादंबरीनं आता छान आकार घेतला होता. गोपाळराव आनंदीच्या शिक्षणासाठी जिथे जिथे तिला घेऊन राहिले होते ती शहरं बघण्यात दादांना फार इंटरेस्ट असायचा. एकदा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही अलिबागला मावशीकडे जायचं ठरवलं. दादाही तयार झाले अलिबागला यायला. अलिबागला खूप नातेवाईक जमले होते. एके दिवशी दुपारी आमची गाण्यांची छान मैफल रंगली होती. प्रत्येकानं एक एक गाणं म्हणायचं असं ठरलं होतं. आपण कुठलं गाणं म्हणावं या विचारात मी होते. तेवढ्यात दादा माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, चल जरा पाय मोकळे करून येऊ. खरं म्हणजे मला सगळ्यांमधून उठावंसं वाटतच नव्हतं, पण दादा बोलावतायत म्हटल्यावर मी उठले. दादा म्हणाले, समुद्रावर जाऊ. मी दादांबरोबर चालायला लागले. एका घरापाशी थांबून दादा म्हणाले, इथेच ओक वकिलांचं घर असावं. काहीच न कळून मी विचारलं, कोण ओक वकील? दादा म्हणाले, अगं असं काय करतेस? गोपाळराव त्यांच्या लग्नानंतर अलिबागला नव्हते का राहत काही वर्ष? तिथल्या ओक वकिलीणबाई ग. त्यांनीच गोपाळरावांच्या अंगावर वरून कचरा फेकला, त्यांच्या वागण्याचा निषेध करण्यासाठी म्हणून. ते आनंदीला शिकवायचे ना. दादांचं हे बोलणं ऐकून मला वाटलं आत्ता नुकताच हा प्रसंग कादंबरीत उतरला असेल आणि दादा आत्ता त्या प्रसंगात शिरले असतील. वरून कचरा फेकणाऱ्या वकिलीणबाई त्यांना दिसत असतील. मला हे काहीच माहीत नव्हतं. मी ते कल्पनेनं ताडलं एवढंच. क्षण दोन क्षण ह्याच अवस्थेत मग मी दादांना म्हटलं, जाऊया ना समुद्रावर? दादा मग एकदम भानावर आले. म्हणाले, चला, इथून 5 मिनिटांच्या अंतरावर समुद्र. त्यांच्याशी बोलता बोलता माझं सहज माझ्या पायांकडे लक्ष गेलं. लाल चपला होत्या माझ्या पायात. गोपाळरावांनी आनंदीला लाल बूट घेऊन दिले होते, तिच्या पायाला खडे टोचू नयेत म्हणून. आनंदी ते बूट घालायची आणि गोपाळरावांबरोबर समुद्रावर फिरायला जायची. दादानी हा प्रसंग आईला सांगितला होता. मी तो ऐकला होता. मला त्याचीच आठवण झाली. आणि काय झालं कोण जाणे, पण माझ्या पायातल्या लाल चपलांचं बघता बघता लाल बुटात रूपांतर झालं. ते बूट घालून मी समुद्राच्या दिशेनं चालायला लागले. आसपासच्या घरांच्या दारातून लोक उभे आहेत. ते आपल्याकडे बघून हसतायत, आपली चेष्टा करतायत असंच मला वाटायला लागलं. समुद्रावर पोहोचल्यावर दादा गप्पच होते, पण माझ्या कानांवर मात्र शब्द येत होते. जणू गोपाळराव म्हणत होते, अये रूढे वर्णू अतुल महिमा मी तव किती, न शास्त्राची सुद्धा तुझ पुढती गे चालत गती. नंतर मी भानावर आले आणि माझ्या मनात आलं, थोड्या वेळासाठी आपण आत्ता आनंदी झालो होतो. लाल बूट घालून आपण अक्षरशः जगलो. आपल्यालाही जमलं म्हणायचं दादांसारखं. आपण त्यांचीच मुलगी म्हणून जमलं. कादंबरीनं आता चांगलाच वेग घेतला होता. शिक्षणात येणारे अनेक अडथळे पार करून आनंदीची अमेरिकेला जायची तयारी सुरू होती. रोसेल शहरात राहणाऱ्या कार्पेंटर मावशीनं तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. कादंबरी इथपर्यंत आल्यावर एके दिवशी दादा आईला म्हणाले, इथलं सगळं वातावरण रंगवणं सोपं आहे, पण तिकडचं अमेरिकेतलं वर्णन मात्र विचार करून अभ्यास करूनच केलं पाहिजे. कार्पेंटर मावशीचं रोसेल शहरातलं घर ते कसं बरं असेल? त्याची बांधणी कशी असेल? घरापुढे बाग असेल का? बागेतल्या फुलांची आणि झाडांची नावं काय असतील? न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, रोसेल या शहरांचं वर्णन बरोबर जमलं पाहिजे. आनंदी राहत असलेली खोली, तिचे कॉलेजमधले सहकारी प्रोफेसर्स यांचं वर्णन करताना कुठलीही चूक होऊन चालणार नाही. दादा एके दिवशी आईशी असं बोलत होते. ते मी ऐकलं आणि माझ्या मनात आलं, खरंच इथे बसून तिकडचं वर्णन करणं तसं अवघडच आहे, पण दादा ते जमवतील. दादांना त्यांच्या कथा कादंबऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तिरेखा अशाच कुठे कुठे भेटायच्या. अचानक प्रवासात, एखाद्या कार्यक्रमात, लग्न समारंभात.
एकदा एका लग्न समारंभात त्यांना एक गृहस्थ भेटले. ते अगदी गर्भश्रीमंत वाटत होते. एक प्रकारचं खानदानी तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आई आणि दादा पाठीमागच्या बाजूच्या खुर्च्यांवर बसले होते. ते गृहस्थ दादांच्या शेजारी येऊन बसले आणि आपण होऊन दादांशी बोलायला लागले. लेखक म्हणून ते दादांना ओळखत होते. तुमचे लेख, कथा माझ्या वाचनात येतात. तुमचं लेखन मला आवडतं, असं सांगून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव राजाभाऊ दांडेकर. मी नवऱ्या मुलीचा मामा. मी कलकत्त्याला असतो. समाजकार्यात स्वतःला झोकून दिलंय. गरजूंना मदत करतो. 2 मुली दत्तक घेतल्या आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी करतो. एवढं सगळं सांगून ते थोडा वेळ गप्प बसले. नंतर म्हणाले, तुम्ही या ना आमच्याकडे कलकत्त्याला. नाहीतर असं करीन, मी तुम्हाला निमंत्रणच पाठवीत. निमंत्रण? कसलं निमंत्रण? दरवर्षी मराठी भाषिकांसाठी मी एक साहित्य संमेलन भरवतो कलकत्त्याला. घरगुती स्वरूपाचं असतं. त्याच्यात कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद असे भरगच्च कार्यक्रम असतात. मी तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवीन आणि फोनही करीन. तुमचा फोन नंबर देऊन ठेवा. दादा म्हणाले, आम्ही सगळेच येऊ. त्या निमित्तानं कलकत्त्याची ट्रीप होईल. आम्हाला आवडेल तिकडे यायला. त्यानंतर थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून राजाभाऊ दांडेकर निघून गेले. ते निघून गेल्यावर दादा आईला म्हणाले, आत्ता मला रावसाहेब दांडेकर भेटले. आनंदीला कलकत्त्याला भेटलेले. तिला ते मुलीप्रमाणे मानायचे. तिला सगळी मदत करायचे. ते रावसाहेब दांडेकर. सगळ्याच लोकांनी काही आनंदीला त्रास दिला नसेल. मदत करणारेही काही लोक असतील. त्यांच्यातलेच हे. माझ्या मनात खूप दिवस अशी व्यक्ती होती. आज प्रत्यक्षात समोर आली. आई एकदम म्हणाली, पण या गृहस्थांचं नाव राजाभाऊ होतं ना? हो, पण मी त्यांचं नाव रावसाहेब ठेवणार. माझ्या आनंदी गोपाळ कादंबरीत ते रावसाहेब दांडेकर म्हणून वावरणार. आपण कलकत्त्याला त्यांच्याकडे नक्की जायचं, दादा म्हणाले. साहित्य संमेलनाचा कार्यक्रम छानच झाला. तिथली प्रेक्षणीय स्थळं बघण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता. पण मुख्य इंटरेस्ट आनंदीची बोट अमेरिकेला जाण्यासाठी जिथून रवाना झाली ते ठिकाण आम्हाला प्रामुख्यानं बघायचं होतं. आम्ही त्या बंदरावर गेलो. मोठमोठ्या लाटा येत होत्या. किनाऱ्यावर येऊन फुटत होत्या. आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. लाटांचा तो खेळ बघण्यात गुंगून गेलो होतो. पण दादा मात्र एकटक दुसरीकडेच बघत होते. लांब लांब जाणारी, हळूहळू अस्पष्ट होत जाणारी एक बोट त्यांना दिसत असावी. ती बोट आनंदीला न्यूयॉर्कला घेऊन जाणारीच असणार हे तर उघडच होतं. आसपास कुठे लक्ष न देता दादानी त्या बोटीवरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच तंद्रीत ते आईला म्हणाले, इतक्या दूर आनंदी एकटी चालली. तिचा तिकडे व्यवस्थित जम बसेल ना? परका देश, परकी भाषा, थंड हवामान सगळं जमेल ना? आईनं एकदम चमकून दादांकडे बघितलं. आनंदीला अमेरिकेला घेऊन जाणारी बोट दादांना आत्ता दिसते. ते हळूहळू गोपाळरावांच्या व्यक्तिमत्वात शिरतायत. वरून जरी कितीही आव आणला तरी गोपाळरावांच्या आतल्या मनाला आनंदीची काळजी वाटत असणारच की. ती काळजीच आत्ता त्यांच्या तोंडून बाहेर पडते. दादांकडे बघताना आईला हे सगळं जाणवलं आणि थोडं हसून ती म्हणाली, अमेरिकेला जाणाऱ्या आनंदीची तुम्ही कशाला चिंता करताय? तिची काळजी घ्यायला तिकडे कार्पेंटर मावशी आहे ना? मग झालं तर. आई दादांचं असं बोलणं चाललेलं असताना काय झालं कोण जाणे. पण बघता बघता मीच न्यूयॉर्कच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचले. फॅशनेबल फ्रॉक, केसांचा बॉब, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा आणि पायात हाय हिल्सचे बूट, अशा वेशात मी न्यूयॉर्कच्या समुद्र किनाऱ्यावर उभी होते. आनंदीला हिंदुस्थानातून अमेरिकेला घेऊन येणाऱ्या बोटीची मी वाट बघत होते. मी आनंदीला माझ्या घरी न्यायला आले होते. माझ्याच त्या वेगळ्या रूपाकडे बघता बघता माझ्या लक्षात आलं की मी आत्ता कार्पेंटर मावशी झाले. गोंधळलेल्या बावरलेल्या आनंदीला मला आधार द्यायचाच. जरा वेळ मी अशीच कार्पेंटर मावशी होऊन उभी राहिली. स्वतःपासून अलिप्त होऊन कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तिमत्वात सामावण्याचा खेळ तेव्हा मी खेळत होते.
आई काहीतरी म्हणाली आणि मी भानावर आले. परिस्थितीची जाणीव मला झाली. पुण्याला आल्यानंतर नेहमीचं रुटीन चालू झालं. आनंदी गोपाळ कादंबरी आता शेवटच्या टप्प्याकडे चालली होती. आनंदीचं फिलाडेल्फियातलं जीवन, तिचं कॉलेज शिक्षण, प्रकृती ढासळत चाललेली असतानाही ती करत असलेला अभ्यास, बाहेर होणारा हिमवर्षाव, हाडांपर्यंत जाऊन पोहोचणारी थंडी, खोलीत पेटवलेली फायरप्लेस, कोंदटलेला धूर आणि खिडकीच्या तावदानातून डोळे बघणारा एल्म वृक्ष, हे सगळं वर्णन दादा आईला सांगत होते. माझ्या कानावर ते पडत होतं आणि या सगळ्याचा अनुभव कधीतरी रात्री अभ्यास करताना मला यायला लागला. थंडी नसताना मला थंडी वाजायला लागायची. उगीचच खोलीत धूर कोंडल्याचा भास व्हायचा. खोकला येईल असं वाटायला लागायचं. खरं तर आमच्या अंगणात तेव्हा नारळाचं झाड होतं, पण मला मात्र त्यावेळी ते वेगळंच दिसायचं. माझ्या मनात यायचं, एल्म वृक्ष असाच असेल. फिलाडेल्फियाच्या वास्तव्यात आनंदीनं निरनिराळे तुकडे जोडून एक गोधडी शिवली होती. तो प्रसंग लिहून झाल्यावर दादा म्हणाले, ती गोधडी राजा केळकर म्युझियममध्ये अजूनही बघायला मिळते. हे कळल्यावर मी आणि आई ती गोधडी बघून आलो. तिच्यावरून हात फिरवताना मला आनंदीचा स्पर्श अनुभवत असल्याचा भास झाला. आनंदीच्या पदवीदान समारंभाचं वर्णन सांगताना दादांचा चेहरा फुलला होता, लिहिताना आईचाही, आणि माझ्या डोळ्यांसमोर तो सगळा प्रसंग साकार झाला होता. मनानं तेव्हा मी फिलाडेल्फियाला होते. आनंदीच्या मृत्यूचा प्रसंग दादानी फेऱ्या घालत घालत सांगितला आणि आईनं तो कागदावर उतरवला. नंतर दोघंही एकदम अबोल झाले. पुढचं काही लिहिणं त्या दिवशी शक्यच नव्हतं. दादा खिडकीतून बाहेर बघत बसले. आई स्वयंपाकघरात काहीतरी काम करायला लागली. तेवढ्यात फोन वाजला. एका नातेवाईकांचा फोन होता. आम्ही तुमच्याकडे आज येऊ का सहज गप्पा मारायला? वहिनींच्या हातचा शिरा बऱ्याच दिवसात खाल्ला नाही, त्याची आठवण येते, ते म्हणत होते. त्यांचं बोलणं ऐकून दादा पटकन म्हणाले, आज नको, पुढच्या आठवड्यात या. तेवढ्यात आई तिथे आली. तिनं कुणाचा फोन म्हणून विचारलं. दादानी सगळं सांगितलं आणि नंतर म्हणाले, त्यांना तुझ्या हातचा शिरा हवा आहे. आई तेव्हा पटकन म्हणाली, आज तर शिरा करणं शक्यच नाही. आपली आनंदी आज गेली ना, गोड खावंसं वाटत नाही, निदान आज तरी नको. दादानी तेव्हा नुसतंच आईकडे बघितलं. अगदी माझ्या मनातलं बोललीस हे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हा प्रसंगच किती बोलका आहे. दादानी आनंदी गोपाळ कादंबरी लिहायला सुरुवात केली तेव्हापासून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या मनात कादंबरीतली पात्र सजीव झाली होती. काही काळासाठी का होईना, पण त्या व्यक्तिरेखाने आमचं सगळं जीवनच व्यापून टाकलं होतं. त्यांची सुखदुःख आम्हाला आमची वाटायला लागली होती. आत्ताचा हा प्रसंग वाचून त्याची प्रचिती वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. तर असे ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही, असे आठवणीतले दिवस. या लेखाद्वारे शुभदा साने यांनी आपल्या आठवणींना दिलेला उजाळा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा. आणि तुम्हाला सुद्धा आनंदीची सुखदुःख अनुभवता आली का, किंवा तुम्ही ती अनुभवत आहात का, हे सुद्धा कमेंटद्वारे अवश्य कळवा. धन्यवाद. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.